पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या विशिष्ट अशा भाज्या येतात आणि त्यामुळे पावसाळ्यातल्या भाज्या पावसाळ्यात खाणं इतकं चांगलं काम काही नाही। पावसाळ्यामध्ये तुम्ही पालक, चवळी, मेथी या गोष्टी खाऊ नका। पावसाळ्यामध्ये निर्माण होणारा टाकळा आहे, शेवळं आहे किंवा घोळ आहे किंवा तुमची ही जी ज्या फुरशी आहे, अशा ज्या वनस्पती आहेत ज्या पावसाळ्यातच निर्माण होतात, त्यामध्ये त्या मिनरल्सचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव असतो आणि त्यामुळे त्या काळामध्ये ती मिनरल्स मिळाल्यामुळे, ती विटॅमिन्स आणि एलिमेंट्स मिळाल्यामुळे शरीराला आरोग्याला होत। त्यामुळे ज्या भाज्या वर्षभर मिळतात त्या वर्षभर मिळणाऱ्या भाज्या या दिवसात नका खाऊ। दुसरी गोष्ट अशी आहे की आयुर्वेदाने हे सांगितलंय की या काळामध्ये म्हणजे पालक, मेथी, चवळीसारखी जी मोठ्या पानांची जी भाज्या आहेत या खाऊ नये, कारण यांच्या आश्रयाने रोग राहतात असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या काळामध्ये ठराविक भाज्या खाऊन त्याचा फायदा होईल। पण एक गंमत आहे की जसं पावसाळा पुढे जातो तसंच श्रावणामध्ये काही भाज्या, काकड्या आहेत, चिबूड आहे किंवा काही तवस म्हणजे काकड्यांचाच मोठा वेगळा प्रकार, या गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात आणि याची गोडी आहे, त्यांचं महत्वही आहे। बाकीच्या वर्षभर मिळणारी खिरा किंवा काकडी आणि पावसाळ्यामध्ये श्रावणामध्ये मिळणारी काकडी ह्या वेगळ्या आहेत आणि त्या दोन्ही काकड्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांचं आरोग्याचं महत्वही आहे। त्यामुळे श्रावणात मिळणाऱ्या काकड्या ज्या आहेत त्या श्रावणात ताज्या मिळून खाणं हे फार महत्वाचं आहे। त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या उपासामध्ये, व्रतवैकल्यामध्ये जर आणल्यात तर त्याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे पावसाळ्यात मिळणार, आता पावसाळ्यामध्ये भारंगी नावाची एक वनस्पती आहे, जी भारंगी वनस्पती जी आहे ती कफासाठी अत्यंत चांगली आहे। ज्यांना कफाचे विकार आहे अशा लोकांनी भारंगीच्या वेगवेगळ्या प्रकारे भाजी करणं आणि ती खाणं किंवा त्याच्यापासून मिळणारं किंवा ह्या वेगवेगळ्या भाज्यांचं सूप करून घेणं, त्याच्या इतकं आरोग्यपूर्ण काही असू शकत नाही। आणि ह्या वैशिष्ट्यपूर्ण भाज्या ह्या दिवसामध्ये होतात। किंबहुना शेवगा सुद्धा तुम्हाला थोडासा उशिरा मिळायला लागतो आणि शेवग्याची कोवळी पानं, त्याच्यापासून आज मोरिंगा एवढं मोठं झालं, ह्या शेवगाच आहे। शेवगा वर्षानुवर्ष आपल्याला पौष्टिक म्हणून माहिती, पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे की हा शेवगा जो आहे हा उष्ण आहे, त्याची कोवळी पानं ही चांगली आहे पण शेवगा स्वतः उष्ण आहे। त्यामुळे ज्यांना मानवत नाही, ज्यांना स्किनचे त्रास आहेत, ज्यांना रक्तविकाराचे रक्तविकार सांगितले आहेत, अशा लोकांनी मोरिंगा किंवा हा शेवगा बेताने खायला पाहिजे, योग्य प्रमाणात खायला पाहिजे। पण ह्या पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्या, श्रावणात मिळणाऱ्या भाज्या, श्रावणानंतर मिळणाऱ्या भाज्या ह्या तुम्ही जर खाल तर त्याच्यापासून आरोग्याचा फायदाच होईल।